ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 112व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 62. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्ते शूपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो अभिजायते. क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. इतकं सूक्ष्म निरीक्षण पहा. अर्थ असा आहे की विषयाचे चिंतन करणाऱ्या मनुष्याची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीने कामना उत्पन्न होते. कामनेत बाधा आली की क्रोध उत्पन्न होतो. क्रोध आल्यास सम्मोह म्हणजे मूढभाव मूर्खपणा उत्पन्न होतो. सम्मोहाने स्मृतीभ्रष्ट होते. स्मृतीभ्रष्ट झाल्यास बुद्धीचा म्हणजे विवेकाचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यावर मनुष्याचे पतन होते. इथे अध्याय 2 श्लोक 62 आणि 63 एकत्र आहे पहा. या ठिकाणी आपण भाषांतर पाहूया. जो पुरुष सतत विषयांचे ध्यान करतो त्याची विषयासक्ती वाढत जाते. आसक्तीमुळे कामना व कामनेमुळे क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे सम्मोह उद्भवतो व सम्मोहामुळे स्मृतिभ्रंश निर्माण होतो. स्मृतिभ्रंश झाल्याने बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने मनुष्य पतित होतो पहा. या ठिकाणी माणसाच्या म्हणजे काम विषयाचं सतत चिंतन केल्यानंतर काम आणि कामापासून बुद्धी विनाश होईपर्यंत कशा पद्धतीने माणसाच्या अवस्था होत जातात ते अतिशय सूक्ष्मपणाने वर्णन केलेलं आहे पहा. व्याख्या अशी आहे की भगवतपरायण न झाल्याने भगवंताचे चिंतन न केल्याने विषयाचेच चिंतन होते. कारण जीवाच्या एका बाजूला परमात्मा आहे आणि दुसऱ्या बाजूला संसार आहे. जेव्हा तो परमात्म्याचा आश्रय सोडून देतो तेव्हा तो संसाराचा आश्रय घेऊन संसाराचेच चिंतन करतो. कारण संसाराशिवाय त्याला चिंतनाचा कोणता दुसरा विषयच नसतो. अशा प्रकारे चिंतन करता करता त्या विषयात मनुष्याची आसक्ती राग प्रियता उत्पन्न होते. आसक्ती उत्पन्न झाल्याने त्या विषयाचे मनुष्य सेवन करतो. विषय सेवन मग ते मानसिक असो की शारीरिक पहा. विषय सेवन मग ते मानसिक असो की शारीरिक. एखाद्या वेळेला आपण बघतो की ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह एखादी गोष्ट पॅसिव्हली करणं म्हणजे मानसिक पद्धतीने करणं तर ते जास्त घातक असतं. लक्षात घेतलं पाहिजे. त्यापासून जे सुख होते त्या सुखामुळे विषयात प्रियता उत्पन्न होते आणि प्रियता झाल्याने त्या विषयाचे वारंवार चिंतन होऊ लागते. आता तो विषयाचे सेवन करो अथवा न करो परंतु विषयामध्ये आसक्ती उत्पन्न होते. हा नियम आहे पहा. संगात संजयते कामः. आसक्तीमध्ये संग म्हणजे आसक्ती विषयाविषयी आसक्ती जी निर्माण होते उत्पन्न ती झाल्यानंतर त्या विषयांना म्हणजे भोगांना प्राप्त करण्याची कामना निर्माण होते की त्या वस्तू आणि ते भोग मला मिळावेत. संग संजयाते म्हणजे काय सांगतात बघा. संजायते म्हणजे उद्भवते ते त्याचं जन्मच होतो उत्पन्न होतं ते. हा शब्द लक्षात घेतला पाहिजे. कामात क्रोधो अभिजायते. आसक्तीमध्ये कामना निर्माण होते आणि कामनेमध्ये क्रोध निर्माण होतो. कसा पहा. कामनेनुसार अनुकूल पदार्थ मिळत राहिल्याने लोभ उत्पन्न होतो आणि कामनापूर्तीची शक्यता असताना त्यात एखादा अडथळा करीत असेल तर त्याच्याविषयी क्रोध होतो. कामना ही एक अशी वृत्ती आहे की ज्यामध्ये अडथळा झाला असता क्रोध उत्पन्न होतोच होतो. वर्ण आश्रम गुण योग्यता इत्यादीच्या अनुषंगाने आपल्यात जो चांगलेपणाचा अभिमान राहतो त्या अभिमानात सुद्धा आपला आदर मान सन्मान इत्यादीची कामना असते. त्या कामनेत एखाद्या व्यक्तीकडून बाधा निर्माण झाल्यासही क्रोध उत्पन्न होतो पहा. कामना रजोगुणी वृत्ती आहे. सम्मोह तमोगुणी वृत्ती आहे आणि क्रोध रजोगुण आणि तमोगुण यांच्यामधील वृत्ती आहे. कामना रजोगुणी वृत्ती आहे.
संमोह हा तमोगुणी वृत्ती आहे आणि क्रोध हा रजोगुण आणि तमोगुण यांच्या मध्यातील वृत्ती आहे. जसं कफ, वात, पित्त त्यांचे वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स, तसं हार्मोन्स जे आहेत, आपले गुण जे आहेत, त्याचं मूळ जे विश्लेषण आहे ते सत्व, रज आणि तममध्ये केलेलं आहे. पहा, प्राधान्य कशाचं आहे हे इथे सांगतात. म्हणजे क्रोधामध्ये रजोगुण आणि तमोगुण दोन्हीचं प्राधान्य आहे म्हणून सांगतात. जर कोणत्याही विषयी आणि कोठेही क्रोध येत असेल तर त्याच्या मुळात कोठे ना कोठे आसक्ती अवश्य असते. जसे नीती न्यायाच्या विरुद्ध काम करणाऱ्याला पाहून क्रोध येतो, तर नीती न्यायाविषयी आसक्ती आहे. अपमान तिरस्कार करणाऱ्यावर क्रोध येतो, तर मानसन्मानाविषयी आसक्ती आहे. निंदा करणाऱ्यावर क्रोध येतो, तर प्रशंसेविषयी आसक्ती आहे. दोषारोपण करणाऱ्यावर क्रोध येतो, तर निर्दोषतेच्या अभिमानाविषयी आसक्ती आहे, इत्यादी इत्यादी. आता सांगितलं की संग म्हणजे आसक्तीमध्ये कामना आणि कामनेमध्ये क्रोध निर्माण होतो. क्रोधात भवती संमोह, त्या क्रोधामधून संमोह निर्माण होतो म्हणून सांगतात. क्रोधाने संमोह होतो. या ठिकाणी क्रोधाची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कामना पूर्ती होणं हा एक भाग आहे आणि एखादी गोष्ट न घडण्याची कामना असणं, तर ती घटना घडणं किंवा एखादी व्यक्ती आयुष्यात न यावी अशी अपेक्षा असताना ती व्यक्ती येणं, तर क्रोध निर्माण होतो हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याचा मूळ विषय आहे तो कामनेशी संबंधित आहे हे आपल्याला लक्षात घ्या. एक कामनेतून क्रोध निर्माण होतो ही शाश्वत सत्य आहेत, असतमधली, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या गोष्टी इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात या गोष्टी शाश्वत सत्य म्हणून तुम्हाला माहिती होतील हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कोणत्याही काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये फरक झालेला तुम्हाला दिसणार नाही, अनुभवाला येणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत मूलगामी असं हे मानसशास्त्र आहे. हे बायोलॉजी ज्याला म्हणतात ती आहे, जीवशास्त्र आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता प्राणी मनुष्यासह कशा पद्धतीने प्रतिक्रिया देईल त्याची इथे एक व्यवस्थित अनुक्रमणिका दिलेली आहे, अत्यंत व्यवस्थित. खूप अभ्यास, अनुभूती याच्यातून आणि साक्षात परमात्म तत्व जे आपण म्हणतो त्या परमात्म्याच्याच माध्यमातून हे जाणता येतं हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्याचा विस्तार अनेक ठिकाणी झालेला दिसेल म्हणून असं म्हटलं जातं सर्वसाधारण. अगदी पाश्चात्य विद्वानसुद्धा म्हणतात की यात सगळं सापडतं. सगळ्या आज असलेल्या अस्तित्वात असलेल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्ञानाचा, शास्त्र, कला यांचा उगम इथे सापडतो हे लक्षात घेतलं पाहिजे. तर क्रोधाने संमोह होतो, अर्थात मूढता प्राप्त होते. वास्तविक पाहिले तर काम, क्रोध, लोभ आणि ममता या चारीमुळेच संमोह होतो. जसे एक कामामुळे जो संमोह होतो त्यात विवेकशक्ती झाकली जाते आणि तसं असल्याने मनुष्य कामाच्या वशीभूत होऊन करण्यालायक नसलेले कार्यही करून टाकतो. त्या संमोहाच्या बघा, हार्मोन स्ट्रॉंग झाले की माणूस काहीही करायला तयार होतो, जगाशी लढायला तयार होतो. 2. क्रोधाने जो संमोह होतो त्यात मनुष्य आपल्या मित्रांना आणि पूज्य व्यक्तींना सुद्धा उलटसुलट गोष्टी बोलतो आणि न करण्यायोग्य आचरण करतो. 3. लोभात जो संमोह होतो त्यात मनुष्याला सत्य, असत्य, धर्म, अधर्म इत्यादीचा विचार राहत नाही आणि तो कपटाने लोकांना फसवतो. 4. ममतेने जो संमोह होतो त्यात समभाव राहत नाही तर पक्षपात केला जातो. म्हणतात ना, आपल्या तो बाव्या, दुसऱ्याचं ते कार्टं, अशा पद्धतीने. किंवा जो लोभामध्ये समूह होतो त्यात धर्म अधर्माची चाड राहत नाही. म्हणतात अर्थातुरा नामनं पिता न भ्राता. जो अर्थातूर झालेला आहे, लोभ ज्याच्यात अर्थप्राप्तीचं, संपत्तीचं निर्माण झालेला आहे, त्याला बाप भाऊ काहीच दिसत नाही. कामातुरा नामनं भयम न लज्जा. जो कामातूर झालेला आहे त्याला भय आणि लज्जा काहीच वाटत नाही. अशा पद्धतीने लोभामध्ये पडलेले धर्म, अधर्म, नीती, अनिती, सत्य आणि असत्याचा विचार करत नाहीत, अविचारी होतात. या सगळ्या अवस्थांमध्ये मनुष्याची बुद्धी हे काम करत नाही, लक्षात घ्या. जर काम, क्रोध, लोभ आणि ममता या चारींनीही समूह होतो तर मग भगवंतांनी येथे केवळ क्रोधाचेच का नाव घेतले? यात सखोल विचार केला तर काम, लोभ, ममता यात आपल्या सुखभोग आणि स्वार्थाची वृत्ती जागृत राहते.
परंतु क्रोधात दुसऱ्याचे अनिष्ट करण्याची वृत्ती जागृत असते. म्हणून क्रोधाने जो संमोह होतो तो काम, लोभ आणि ममतापासून उत्पन्न होणाऱ्या समूहापेक्षा सुद्धा भयंकर असतो. या दृष्टीने भगवंतांनी येथे केवळ क्रोधानेच समूह होणे असे म्हटले आहे. पुढे म्हणतात की समूहात स्मृती विभ्रमः. अर्थातच विचार करण्याची प्रक्रियाच बंद झाली तर काय होणार? स्मृती विभ्रमः. मूढता बाणल्याने स्मृती नष्ट होते. अर्थात शास्त्रानुसार, सद्विचारानुसार जो निश्चय केला होता स्वधर्म पालनाचा किंवा समता प्रस्थापित करण्याचा, आपल्याला असे काम करावयाचे आहे, असे साधन करावयाचे आहे, असा आपला उद्धार करावयाचा आहे, याची स्मृती नष्ट होते आणि त्याची आठवण राहत नाही. पहा, स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशः. स्मृती नष्ट झाली असता बुद्धीत प्रगट होणारा विवेक लुप्त होतो. अर्थात मनुष्यात नवीन विचार करण्याची शक्ती राहत नाही. इथे खूप भयानक प्रकार हा इथेपर्यंत आल्यानंतर होतो हे लक्षात घ्या. माणसाने कुठे सावध व्हायला पाहिजे हे सुद्धा आपल्या लक्षात येतं या ठिकाणी हे वाचत असताना, की स्मृतिभ्रंश झाल्यानंतर बुद्धी, एखाद्या व्यक्तीला त्याची स्मृती नाहीच आहे. पहा, तर वेड्यात आणि त्याच्यात काय फरक आहे आणि त्याच्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? एखाद्या माणसाला लहानपणापासूनचं सगळं आठवत असतं. पहा, त्याच्या जगण्यामध्ये एक सलगता असते, ती केवळ आणि केवळ स्मृतीमुळे आहे. स्मृती जर नसेल तर ते यंत्राच्याही पलीकडे विषय होऊन जाईल. लक्षात घ्या, फक्त त्याला त्या नैसर्गिक क्रियाच फक्त तो करत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्मृती असणारी व्यक्तीच एका विशिष्ट पद्धतीने आपल्या आयुष्याची जडणघडण करत जात असते. लक्षात घ्या, हा एक स्वतंत्र विषय आहे. इथे व्यक्तिमत्व विषय जो आहे विकासाचा तो नाही, हे समजून घेतलं पाहिजे. कारण व्यक्त ज्याला म्हटलेलं आहे आपल्या याच्यामध्ये तो आत्मा आहे. ज्या ठिकाणी जिथे जिथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू आहेत तिथे पर्सनॅलिटी, शरीर आणि बाह्य जे काही दिसतं त्यालाच म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या. जो दिखाऊपणा आहे, बुद्धीचा सुद्धा दिखाऊपणा, एक आविर्भावामध्ये एखादी व्यक्ती येऊन मला हे असं कळतं आहे, मला ते तसं कळतं आहे, अशा पद्धतीने. मग ते आपण मागे एका भागामध्ये पाहिलं की हे इन्स्पिरेशनल स्पीकर्स, मोटिवेशनल स्पीकर्स, इन्फ्लुएन्सर्स वगैरे असं काही नसतं. वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांच्या डोकावून पाहिलं तर त्यांच्या इतके निराश झालेले लोक कुणीच नसतात. लक्षात घ्या. आणि तसा इतिहाससुद्धा आहे. अशा प्रकारे मोटिवेशनल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वगैरे गोष्टी सांगणाऱ्या लोकांना बाहेर कोण काय कसा वागतो ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः कसे आहात, कसे वागत आहात याचा विचार, याचा अभ्यास आणि याच्यात परिवर्तन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही जग नाही बदलू शकत, परंतु तुम्ही स्वतःला मात्र बदलू शकता, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्मृती नष्ट झाली असता बुद्धीत प्रगट होणारा विवेक लुप्त होतो. अर्थात मनुष्य नवीन विचार करण्याची मनुष्यामध्ये शक्ती राहत नाही आणि शेवटी बुद्धिनाशात प्रणश्यते. विवेक लुप्त झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्थितीहून घसरतो. म्हणून या पतनापासून वाचण्यासाठी सर्व साधकांना भगवत परायण होण्याची आवश्यकता आहे, अत्यंत आवश्यकता आहे. येथे विषयांचे केवळ ध्यान करण्याने आसक्तीपासून काम, कामापासून क्रोध, क्रोधापासून समूह, समूहापासून स्मृतिनाश आणि स्मृतिनाशापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासून पतन, हा जो क्रम दाखवला आहे याचे विवेचन करण्याला वेळ लागेल. परंतु या सर्व वृत्ती उत्पन्न होण्याला आणि त्यापासून मनुष्याचे पतन होण्याला वेळ लागत नाही. पहा, एखाद्या विषयाची तृप्ती होत नाही म्हटल्यानंतर क्षणात मनुष्य क्रोधामध्ये जाऊन अविचाराने अनेक गोष्टी करून बसतो आणि त्याचं त्यावेळेला पतन झालेलं असतं आणि त्याला सगळ्या गोष्टींचं विस्मरण झालेलं असतं. लक्षात घ्या, त्या क्षणी एखाद्या व्यक्तीसोबत वागत असताना त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलेलं आहे याचं भान राहत नाही. अनेक म्हणजे या सगळ्या गोष्टी एक मनुष्य म्हणून, एक सुसंस्कृत मनुष्य म्हणून लक्षात ठेवायला पाहिजेत. त्याचा सगळ्याचा विस्मर होतो हे समजून घेतलं पाहिजे आणि ते विस्मरण होणं म्हणजे बुद्धीचा नाशाला कारणीभूत आहे आणि बुद्धिनाशानंतर पतनाशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही. तो त्यातून उठून उभारण्याच्या पात्रतेचा राहत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विजेच्या प्रवाहाप्रमाणे सर्व वृत्ती तात्काळ उत्पन्न होऊन मनुष्याचे
पतन करवितात, हे इथे खूपच महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, ज्यावेळेला मनुष्य संग म्हणजे आसक्तीमध्ये पडतो, विषयांचं सातत्याने चिंतन करायला लागतं, विषय जे ओघाने येतात, स्वधर्म पालनासाठी जे आवश्यक आहेत त्यांच्याबद्दल इथे बोललेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. समता प्रस्थापित करत असताना दोन विषयांमध्ये समतोल साधणं हा पण विषय त्यातला आहे, हेही समजून घेतलं पाहिजे. अनुभूती ही अनुभवाशिवाय येत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. अशा अवस्थेमध्ये इथे मनाचा कोणताही गोंधळ करून घेऊ नका. मलाही हेच बजावतं आहे की जे इथे ज्ञान सांगितलेलं आहे, ज्या आसक्तीबद्दल, ज्या विषयांबद्दल इथे सांगितलेलं आहे, ते स्वधर्म पालन करत असताना, समता प्रस्थापित करत असताना, समत्व साधत असताना या सर्व गोष्टी सहाय्यभूतसुद्धा आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या गोष्टी शत्रू म्हणून सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी सहाय्यभूत पण आहेत, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु तुमची निवड जर चुकलेली असेल तर याच गोष्टी तुमच्या शत्रू होतात. स्वधर्म पालनासाठी नव्हे, आपल्या एखाद्या इंद्रियाची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी जर का तुम्ही कर्म करत असाल तर ते कर्म निश्चित तुम्हाला बाधक होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यातून पाप आणि पुण्याची, जन्म आणि मृत्यूची निश्चितपणाने निर्मिती होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण स्वधर्म पालन करत असताना निधन जरी झालं तरी ते श्रेयस्कर आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वधर्म पालन करत असताना कोणत्याही या गोष्टींचा अडथळा होणार नाही, या गोष्टी सगळ्या सहाय्यभूत होतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? आता भगवंत पुढील श्लोकात स्थितप्रज्ञ कसा चालतो या चौथ्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.